राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आहे महत्त्वाची सूचना. आता जर तुम्ही पण राज्यभरातील शेतकरी असाल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पण पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचे पूर्णपणे हप्ते मिळाले पाहिजे, तुमचे देखील हप्ते पूर्णपणे कट झाले नाही पाहिजे, तुमचे देखील खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे, तर तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाची कामे ते लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांनी करावी. ज्या ज्या शेतकऱ्यांची महत्त्वाची 3 कामे अधुरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आली आहे महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी आलेली आहे. जे शेतकरी हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करणार नाही त्यांना देखील आता नमोचा 8वा हप्ता मिळणारच नाही. त्याचबरोबर देखील त्यांना या ठिकाणी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. जर तुम्ही पण नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता ही 3 महत्त्वाची कामे करणं गरजेचे आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची 3 महत्त्वाची कामे पूर्ण नसेल, जे शेतकऱ्यांनी हे महत्त्वाची 3 कामे अधुरे ठेवलेले आहे ते शेतकरी आता डायरेक्ट रडणार आहे. कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा GR आला आणि त्या GRमध्ये पूर्णपणे स्पष्ट सांगण्यामध्ये आलेलं आहे की आता जे शेतकरी हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करणार नाहीत त्यांना देखील आता नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच नाही. त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील मिळणार नाही. आता शेतकरी पूर्णपणे रखडले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही 3 महत्त्वाची कामे पूर्ण केलेली आहे आता फक्त त्याच शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार आहे. आता जे शेतकरी हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करणार आहेत त्याच शेतकऱ्यांना आता देखील पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण जितके पण योजनेचे हप्ते असतील ते पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावर देखील त्यांना जमा करून घेता येणार आहे. म्हणून आता जर तुमचे पण हे 3 महत्त्वाचे कामे अधुरे असतील, तुम्ही पण ते 3 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल तर तुम्हाला पण ते आता लवकरातलं लवकर पूर्ण करायचे सांगण्यामध्ये आलेले आहे. GR आलेला आहे. GRमध्ये पूर्णपणे स्पष्ट सांगण्यामध्ये आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचे 3 महत्त्वाचे कामे नसतील त्यांनी देखील ते अधुरे ठेवलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता तर नाहीच मिळणार. त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता पण त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्याचबरोबर पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. असे देखील 3 योजना देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही. 3 योजनेमधून शेतकऱ्यांना रखडले जाणार आहे. आता जर तुम्ही पण हे 3 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल तर आता तुम्ही पण थेट रडणार आहे. आता तुम्ही पण याच 3 कामाबद्दल विचार करत असाल की कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे 3 कामे. ते 3 कामे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून आणि लगेच देखील बघणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे केलेले आहे की नाही आहे तेही नक्की आम्हाला कळवा. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 3 महत्त्वाचे कामे नक्की बघू. ज्या 3 कामांमुळे तुम्हाला देखील आता पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही 22वा हप्ता देखील तुम्हाला जमा करण्यामध्ये येणार आहे आणि याच महिन्यामध्ये देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार. पीक विमा देखील तुम्हाला याच 2 महिन्यामध्ये कधीही मिळू शकतो. फक्त आता एक GRमध्ये सांगण्यामध्ये आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचे 3 कागदपत्रे नसतील किंवा त्याने ते 3 महत्त्वाचे कामे केलेले नसेल तर त्याला देखील ते लवकरात लवकर पूर्ण करायचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे. नसता तुम्हाला पण या ठिकाणी 3 योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पण या 3 योजनेतून रखडल्या जाणार. तुम्हाला पण देखील पैसे तुमच्या बँकेच्या खात्यापर्यंत घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही पण ते 3 महत्त्वाचे कामे काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की नीट बघत चला, जेणेकरून तुम्हाला देखील कमी असेल तुमचं पण ते काम अधुरं असेल तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करायला संधी आणि वेळ देखील मिळेल. आता तुम्हाला पण हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करायला संधी देखील देण्यामध्ये आलेली आहे. आता तुम्हाला पण या ठिकाणी वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांना देखील या 3 कामापैकी कोणतं तरी एखादं काम अधुरं असेल किंवा 3ही शेतकऱ्यांचे कामे अधुरे असेल तर त्यांनी देखील या 8 दिवसामध्ये पूर्णपणे 3ही कामे पूर्ण करा. कारण की आता नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आता अजिबात काळजी करू नका. तुमची देखील आता चिंता करायची कुठलीही
अडचण कुठली बाधा देखील राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही पण आता हे 3 महत्त्वाचे कामे जर तुमचे अधुरे असेल तर तुम्ही पण या 8 दिवसाच्या आत देखील पूर्ण करा. कारण की आता नमोचा 8वा हप्ता, पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील याच 2 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. GR मध्ये स्पष्ट सांगण्यामध्ये आलेले आहे ज्या शेतकऱ्यांचे हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील त्याच शेतकऱ्यांना देखील आता पूर्णपणे हे 3 योजनेचा लाभ देखील याच महिन्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला पण असं वाटत असेल की 3 योजनेचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळाला पाहिजे तर तुम्हाला देखील हे महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. यासाठी 8 दिवसाचा कालावधी देखील देण्यामध्ये आलेला आहे. तर चला सुरुवात करू आपल्या पहिल्या आणि महत्त्वाच्या कामाला. जे महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांचे 3 कामे अधुरे असेल तर त्यांनी देखील या 8 दिवसामध्ये ते पूर्णपणे कामे करून टाका. पहिलं आणि महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी आपला असणारा eKYC. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेलं नाही किंवा आता तुमची पण eKYC अधुरी आहे तर तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण मोठा लाभ मिळेल. म्हणजेच की 3 योजनेचे हप्ते तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास कुठली अडचण, कुठली बाधा निर्माण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची eKYC अधुरी असेल किंवा त्यांनी ती केलेलीच नसेल तर त्यांनी देखील लवकरात लवकर जाऊन eKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा येणारा 8वा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यास या ठिकाणी तुम्हाला अडचण, बाधा निर्माण होणार नाही. आता तुम्हाला पण ही eKYC करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला नंतरचे 2 कामे देखील पूर्ण करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण असेल तर त्यांनी देखील हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करा. जर तुमची eKYC अधुरी आहे तर तुम्ही देखील eKYC लवकरात लवकर पूर्ण करून टाका. तर चला दुसरं आणि महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी असणार आहे आपलं फार्मर ID. आता जर तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नाही, फार्मर ID देखील तुमची पण अधुरी असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर फार्मर ID काढणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID काढलेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर ID काढावी, जेणेकरून त्यांना देखील नमोचा 8वा हप्ता, पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर पीक विमा योजनेचा दुसरा टप्पाही त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास कुठलीही बाधा निर्माण होणार नाही, कुठली अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. जर आता तुमचा पण फार्मर ID काढायची बाकी असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या. दुसरं महत्त्वाचं काम झाल्याच्या नंतर तिसरं आणि महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांचे तिसरं महत्त्वाचं काम अधुरं आहे त्यांनी ते लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत पूर्ण नक्की करून टाका. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार तुमच्या बँकेशी लिंक करा. ज्या शेतकऱ्यांचं आधार अपडेट नाही त्या शेतकऱ्यांनी देखील लवकरात लवकर आधार अपडेट करा आणि तेच तुमच्या बँकेच्या खात्यावर लिंक करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचण, बाधा निर्माण होणार नाही. भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.